व्हॉट इज माय बिगेस्ट फिअर? म्हणजे मी कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त भीतो? या इट्स लाइक समज जर असं म्हणलं तर खूप साऱ्या गोष्टी येते ज्यांनी मी भेटतो. बट एक अशी एक गोष्ट आहे ज्यांनी ऑलमोस्ट सगळेच जण भेटतात आणि मी पण भेटतो. त्या म्हणजे फ्युचर. आता फ्युचर कसं आहे की जस्ट लाइक समजा जर आपलं प्रेझेंट स्ट्रॉंग असेल आणि प्रेझेंटच्या बेसिसवर आपलं फ्युचर बिकम बेटर बनवायचं असेल, सो वी मेक प्रेझेंट मच बेटर देन एक्सपेक्टेशन. या म्हणजे आपल्याला प्रेझेंटला खूप चांगल्याने बनवायचं आहे एक्सपेक्टेशन पेक्षा पण चांगला बहुतच गजब. ओके. आणि त्याच्यामध्ये हा एक फॅक्ट आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यावं लागते की कोणती गोष्ट चांगली आहे किंवा कोणती गोष्ट वाईट आहे. जस्ट लाईक वेल माझ्यासाठी ते यस, माझ्यासाठी समज जर असं म्हणलं की माझ्यासाठी कोणतं फिअर म्हणलं तर फ्युचर. या म्हणजे लाईक राईट नो प्रेझेंट मध्ये मी जे काही करत आहे त्याचा फ्युचर मध्ये काहीच काम येणार नाही. जस्ट लाईक हा फक्त याचा फायनान्शियल हेल्प होईल बट जस्ट लाईक नॉट टेक्निकली किंवा माझ्या क्रिएटिव्हिटीसाठी याच्यासाठी काहीच फायदा नाही. या बट असं म्हणता येत नाही कारण प्रत्येक गोष्ट वेस्ट साठी बनलेली नसते. या इट जस्ट लाईक आप तुम्ही म्हणजे तुम्ही काही पण करत आहात लाईफमध्ये, इन द एंड त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह असतो. या म्हणजे आपल्याला तेव्हा वाटते की याचा काही अर्थ नाही, वी आर डुईंग जस्ट वेस्ट ऑफ मनी अँड नथिंग वॉज गोइंग अराउंड हिअर, बट इन द एंड त्याचा फायदा होतोच. या म्हणजे कसं आहे की मला असं वाटतंय खापरखेडा मध्ये मी जो 1 वर्ष घालवला आहे त्याचा मला काहीच फायदा नाही. जस्ट लाईक रिअली पथेटिक अँड रिअली आय वेस्ट माय टाइम वॉज देअर. या आणि अशा लोकांसोबत मी काम केलं आहे ज्या लोकांना जगता पण येत नाही. ते लोक फक्त 2 टाइमची दारू कशी काय अरेंज करणार एवढे हलकट लोक होतात. त्या लोकांसोबत मी 1 वर्ष काम केलं आहे. सो इट जस्ट लाईक मला असं वाटतं का ते खूप पथेटिक आहे, माझ्या वेस्ट ऑफ टाइम आहे. जस्ट लाईक बट इन द एंड त्याचा रिझल्ट वॉज पॉझिटिव्ह. या कारण समोर येणारा जो रिझल्ट आहे तो एक्सपिरियन्स बेस असतो. आता व्हॉट इज एक्सपिरियन्स बेस? एक्सपिरियन्स बेस म्हणजे इट जस्ट लाईक आपण तशा माहोल मधून गेला आहे. इवन वर्स खापरखेडा इज जस्ट लाईक अ रिअली वर्स स्टेज. आणि त्या वर्स स्टेज मधून तेवढ्या कठीण परीक्षेमधून आपण निघालो आहे. या आपण क्लिअर झालो आहे. सो इट जस्ट लाईक प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट मध्ये माझ्यावर कितीही अत्याचार किंवा किती बलात्कार किंवा कितीही हे करण्यात आला की जस्ट लाईक बकवास आहे, हे आहे, ते आहे. इव्हन कॉर्पोरेट का इव्हन फिल्म करिअर मध्ये पण अशा प्रकारचं बोलणं किंवा कितीही शिवा, तरी जस्ट लाईक मी स्वतःला समजून घेतो का हा ठीक आहे चल रेंगे. अजून काय जस्ट लाईक बी अ हलकट, आपण खाली मान टाकू, ऐकून घेऊ. या ठीक आहे आपली गलती आहे मानून घेऊ, काय हे नाही. या हे असं म्हणजे हा एक एक्सपिरियन्स अँड दॅट इज रिअली गुड. या सांगू एक गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे का या जगात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे? तर पॉवरफुल व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती की तो सगळ्या गोष्टीला सहन करतो, ना की सगळ्या गोष्टीला मात करतो. या म्हणजे मानून घे का एक एक व्यक्ती आहे रॉक. या तो डॉनी जॉन्सन नाही का, रॉक. हा व्यक्ती खूप पॉवरफुल आहे. ही जस्ट लाईक त्याला असं वाटल ना तर तो कोणत्याही व्यक्तीला मारू शकतो, कोणत्याही व्यक्तीला मारू शकतो. बट जॉन हा एक असा एक कॅरेक्टर आहे जो प्रत्येक गोष्टी सहन करतो. या म्हणजे याच्यावर किती मोठा वार केला ना तरी हा सस्टेन करण्याची ताकद आहे. या आणि रॉक आहे हा, याला खूप मारण्याची खूप भयानक ताकद आहे बट हा सहन करू शकत नाही. इव्हन छोट्यातला छोटा वार जर याच्यावर केला ना तर हा सहन करू शकत नाही. तर सम वेळेस अशी सिच्युएशन येते जेव्हा आपण पॉवरफुल होताना आपला पंच हुकतो आणि मग आपल्याला धक्का लागतो, त्यामुळे आपण हर्ट होतो. त्यामध्ये आपण स्वतःला सहन करू शकत नाही त्या मोमेंट मध्ये. या सो तो काफी क्रिटिकल स्टेज असतो. या आणि तेव्हा सगळेजण व्यक्ती किंवा जो काही व्यक्ती त्याच्यावर जे काही होऊन राहिला आहे तो एक तर अपाहिज होऊन जातो किंवा
इट जस्ट लाईक ही जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग, अशाप्रमाणे फील होऊन जाते त्याला. बट आपल्याला हे गोष्ट समजून घ्यायची आहे की आपल्याला कसं बनायचं आहे, म्हणजे सहन, म्हणजे जस्ट लाईक फॉर सस्टेन एनिथिंग, म्हणजे आय कॅन सस्टेन एनिथिंग. म्हणजे तू मला दलदल टाक, पाण्यात टाक, चिखलात टाक, कोण्या भोकात टाक, आय विल सर्वाइव्ह ऑन एव्हरी स्टेज. सो इट जस्ट लाईक माझी मेंटॅलिटी हीच असते का भाऊ मेरे को काही भी डालो मैं सर्वाइव्ह कर लूंगा, या करून टाकेन मी सर्वाइव्ह. सो मी अशा प्रकारची मेंटॅलिटी बनवतो आणि दॅट दॅट रिअली हेल्प मी अ लॉट. म्हणजे खूप मदत करते ही गोष्ट मला प्रॉपरली माझ्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी, माझ्या करिअरला बिकम बेटर बनवण्यासाठी. आणि दॅट इज अ रिअली गुड पार्ट. लोकांना असं वाटते का का तू पागलासारखं ऐकतो त्यांचं बोलणं वगैरे वगैरे, रिप्लाय का नाही देत, शिवा का नाही देत वगैरे वगैरे. हे बघा, एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात घ्यायची आहे, टिट फॉर टॅट. म्हणजे काय का समजा जर तू विटेने मारलं तर मी दगडाने मारीन. आता याचा एक बॅड एक्झाम्पल हे आहे की समजा जर एक व्यक्ती मला वीट मारत आहे तर मी त्याला दगड मारीन, राईट. तर अशा वेळेस काय होते की ज्या व्यक्तीने मला वीट मारली ना, त्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल अजून तिरस्कार तयार होतो. व्हाय? कारण मी त्याला दगड मारला ना, राईट. तो त्याचा राग अजून येतो. या इट जस्ट लाईक त्याला समज जर वीट दगड नाही सापडलं ना, तर इट जस्ट लाईक तो काही पण घेऊन आपल्याला मारण्यासाठी तयार राहील. या म्हणजे इट जस्ट लाईक त्याचा नेक्स्ट हतियार लाकूड पण राहू शकते किंवा भेटलेला रॉड तोही राहू शकते आणि त्यांनी पण आपल्याला मारू शकते. बट माझ्यापाशी एक सिच्युएशन आहे का समजा जर तो विटेने मारत आहे ना, तर आपण सहन करून घ्यायचा, खाऊन घ्यायचा मार, पण आपण दगडाने नाही वार करायचा. याच्यामुळे काय होते की त्या व्यक्तीच्या मनात एक आपुलकीची भावना क्रिएट होती आपल्याबद्दल. तिरस्कार ना होत, आपुलकीची भावना का मी याला वीट मारली तरी ती यानं सहन केली. या तो नाही मारणार नेक्स्ट टाइम, ठीक आहे 2-3 शिवा दिन वगैरे वगैरे, बट इट्स लाईक गोइंग ऑन पार्टी वॉज देअर. किती कल्ला हुंडाला तिथे. हा तर असं होईल का नेक्स्ट टाइम पासून नाही का तो व्यक्ती, त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नाही का एकदम तिरस्कार नाही येणार आणि तो आपल्याला काफी पोलाइटली समजवण्याचा प्रयत्न करेल किंवा किंवा तो मारण्यावर नाही येणार. या जस्ट लाईक तो समजा जर आपण दगड मारला तर तो लोखंडाचा रॉड घेऊन मारेल, पण समजा जर आपण त्याला दगड नाही मारला ना, तर इट जस्ट लाईक तो तिथेच थांबून जाईल. ठीक आहे राहू द्या, आपण एवढं मारलं, खतम करून टाकू आपण इथेच. असा एक फॅक्ट. याच्यामध्ये फायदा काय, आता समजा त्यांनी मला रॉडनी मारलं असतं मला अजून जास्त लागलं असतं, मला विटेने मारलं थोडं कमी लागलं, तर सांग ना फायदा आहे ना. मला कमी लागलाय, जास्त लागलं नाही. जस्ट लाईक मी जास्त मध्ये पटलो असतो, त्यांनी मला असं रॉडनी मारलं तर माझं डोकं फुटलं असतं. विचार कर. बट राईट नाव माझ्या हाताला वीट मारली आहे, चलो कोई बात नाही, थोडासा हात दुखून राहिला आहे, दॅट्स इट. काही असं एवढं काही हे नाही. पण समजा त्यानं माझा रॉडनी मारलं असतं मला, तर माझं डोकं फुटलं नसतं का, राईट. तर टीट फॉर टॅट हा फंडा मी कधीच वापरत नाही. हा कधीच नाही. आर्ग्युमेंट मी कथाही करत नाही. गलती आपली नसन आहे तरीही मी आर्ग्युमेंट करणार नाही. इट इज लाईक माझ्या लाईफचा हाच एक फंडा आहे. कोणाकोणाला समजत नाही. जस्ट लाईक आय थिंक मला असं वाटते का मी गांधीजीचा एक प्रकारे फॅन आहे आणि त्यांच्या ज्याप्रमाणे थिंकिंग थॉट्स आहे त्या थिंकिंग थॉट्स प्रमाणे मी फॉलो करतो, कारण इट वॉज लाईक अ रिअली गुड. या म्हणजे जस्ट लाईक आय ऑल्सो एक्सपिरियन्स दिस थिंग का समजा जर कोणता व्यक्ती तुला नाही का शिवा देऊन राहिलाय ना, तर पहिले नाही का आपण त्याचं ऐकून घ्यायचं. कारण काय आहे का त्याला शिवा द्यायच्यात आहेच. या तो थांबणार तर नाही. आर्ग्युमेंट केला तर अजून जास्त तावा चढेल. तर इट जस्ट लाईक या आपण सह लेंगे तेव्हा साऱ्या गोष्टी. सो मला असं म्हणायचं आहे की व्हॉट इज माय बिगेस्ट फिअर. या इज लाईक फ्युचर इज ऑल्सो बी अ फिअर. या म्हणजे खूप भीती वाटते, बट दॅट इज
एक प्रकारे ते फ्युचरमध्ये सगळ्यांनाच भीती वाटतेच या. म्हणजे फ्युचरमध्ये माझ्यासोबत काय होणार, व्हॉट वुड हॅपन, मी कशाप्रमाणे. जस्ट लाईक समजा जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि यू आर लुकिंग फॉर अ जॉब आणि 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं आणि तुम्हाला तेव्हा भीती लागते ना, राईट? मागच्या वर्षी मला बहुत भीती लागली होती. कारण माझं क्लासेसवरून मला काही जॉबची अपॉर्च्युनिटी भेटत नव्हती. सो आय वॉज लाईक साला डर गया था मैं. भिवून गेलो होतो कसाला का होईन का नाही, का होईन का नाही. सो जस्ट लाईक तेव्हा मी नाही का वैभवचा मित्र अमोल, त्याला कॉल लावला होता वगैरे, काय होईल का नाही होईल का वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. इव्हन मी पुण्याला जायची प्लॅनिंग पण केली होती, का चलो बा आपण पुण्याला निघून जाऊ. बट तेवढ्यातच माझी टेस्ट झाली आणि मी त्याच्यात पास झालो आणि फटसे मी जॉईनिंग झालो. सो खूप भयानक फिलिंग होती तेव्हा. खूप भीती वाटायची फ्युचरची, का कसं होईल का होईल कसं होईल, म्हणजे जोपर्यंत जॉब लागत नाही. लाईक रिअली स्कॅरी. आताही थोडा खूप भीती आहे, बट इतकी जास्त भीती नाही. पहिले तर बहुतच जास्त, खूपच जास्त. अरे तोंडातून घासच आतमध्ये जात होता. सो खतरनाक. तर ऑलमोस्ट फ्युचरची सगळ्यांनाच भीती असते. माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की मला एक स्पेसिफिक गोष्टीची बहुत जास्त भीती लागते आणि ती गोष्ट म्हणजे आउट ऑफ थिंकिंग. या जस्ट लाईक मी माझ्या ऑल डे मध्ये एव्हरी टाइम मी विचार करत असतो. एव्हरी टाइम जस्ट लाईक नॉर्मल पर्सन थिंक 60,000 थॉट्स पर डे. आय जस्ट थॉट ॲटलिस्ट 1 लाख थॉट्स पर डे, ॲटलिस्ट तरी. यास कारण आय ऑलवेज थिंक. मी प्रत्येक वेळेस विचार करत असतो, प्रत्येक वेळेस विचार करत असतो, व्हॉट इज गुड, व्हॉट इज रॉट. इट इज लाईक समज जर मी माझा माइंड स्लीप मध्ये असेल ना, तरी पण नाही का तो थॉट प्रोसेस आतमध्ये सुरू असते. जस्ट लाईक मी काउंट करू शकत नाही का, मी बायनरी कोडचा जो चेसिंग सिक्वेन्स, त्याच्यानंतर ते काया जेव्हा अल्ताफ याचा पिछा करते तो चेसिंग सिक्वेन्स, कार चेस सिक्वेन्स, प्लेन सिक्वेन्स, हे सिक्वेन्स मी किती वेळा इमॅजिन केलं डोक्यामध्ये, किती वेळ. जस्ट लाईक थाउजंड्स टाइम. आणि एव्हरी टाइम म्हणजे कानामध्ये गाणे लागले तर त्याच्या बीट्स नुसार नाही का मी त्या इमॅजिनेशनला बार 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 डोक्यामध्ये चालवतो. जस्ट लाईक रिपीट अगेन अगेन अगेन. जस्ट लाईक बायनरी कोड माझ्या डोक्यामध्ये इतका फिट झालाय का, बहुतच जास्त, खूपच जास्त. अदर दॅन दॅट मी खूप सारे मूवीज पण नाही का माझ्या डोक्यामध्ये विचार करतो. आता जस्ट लाईक काल मला एक विचार आला होता, 1 वर्ल्ड 1 नेशन. सो जस्ट लाईक कालची रात्र मी त्याच्याबद्दल विचार करून आलो होतो. वर्ल्ड 1 नेशन, व्हॉट वुड हॅपन. एक वन वर्ल्ड 1 नेशन असेल तर कोणकोणत्या प्रोसेस होईल, का होईल, कशाप्रमाणे प्रॉब्लेम येईल, कशाप्रमाणे रिस्पॉन्सिबिलिटी येईल, व्हॉट वुड बी द सिच्युएशन अँड हाऊ विल हँडल धिस सिच्युएशन. सो ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा माझ्या डोक्यामध्ये आल्या, आय वॉज थिंकिंग अबाउट दॅट. मी आणि याच्याबद्दल मी विचार करत राहिलो होतो. आणि दॅट इज रिअली गुड फॉर मी बिकॉज आय एम थिंकिंग अबाउट रिअली लॉट. म्हणजे मी या साऱ्या गोष्टी खूप जास्त विचार करतो आणि मला त्याची सवय पडली आहे बहुत जास्त. बट कधी कधी असं होते का यू आर जस्ट आउट ऑफ थिंक, म्हणजे तुझ्यापाशी विचार करण्यासाठी पण काही विचार राहत नाही. इट जस्ट लाईक एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल, एव्हरीथिंग इज सेटल, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली नाईस. तर साला मग गलत काय यार. म्हणजे कसं आहे की आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गलत होत असेल ना, तेव्हा आपण प्रॉपरली विचार करतो का हे गलत का होत आहे, कशामुळे होत आहे, व्हॉट इज द मॅटर विथ. जर सगळं काही बिलकुल सुरळीत चालू आहे ना, तर सल्ला जस्ट लाईक असं वाटते का लाईफ मध्ये काही तेढं तर राहायचं नाही. वाय इट्स ऑलवेज बी अ स्ट्रेट, वाय इट्स ऑलवेज बी रिअली राईट. विचार करण्यासाठी काही राहत नाही. आणि नंतर जेव्हा विचार करण्यासाठी काही राहत नाही ना, तेव्हा नाही का डोकं गेट स्पॉइल्ड. खूप स्पॉइल्ड होते. माझं तर होते, मला एवढं माहित आहे बहुत जास्त. कारण समजा जर मी नाही का माझ्या ह्याच्यामधले एक थॉट्स आहे जो नाही का मी एव्हरी डे विचार करतो आणि तो थॉट्स कधीच पॉसिबल नाही होणार, कधीच पॉसिबल. मी विश करतो का तो नाही व्हायला पाहिजे पॉसिबल, बट मी तो ड्रीम मध्ये नेहमी बघतो. तो कोणता थॉट प्रोसेस आहे की माझ्या अकाउंटमध्ये अचानकपणे खूप सारे पैसे आले आणि मग हाऊ वुड आय स्पेंड ऑल दिस मनी.
सो मग जस्ट लाईक आय बाय iPhone XR, त्याच्यानंतर iPhone वॉच, देन मग पुण्याला अपार्टमेंट, बाय अ कार वगैरे वगैरे, लवडा लसून सब विचार करायला लागतो, जे की मला बिलकुल रियालिटीमध्ये अशाप्रमाणे पाहिजेच नाही. इट जस्ट लाईक आय नीड टू अर्न एव्हरीथिंग बाय माय सेल्फ. यस, कारण मला फ्री मधलं तर बिलकुलच पाहिजे नाही. आणि मला एवढं माहित आहे का या लाईफमध्ये जस्ट लाईक या वर्ल्ड मध्ये फ्री काहीच नाही आहे, कुछ भी नाही आहे. तुम्हाला वाटत असेल जस्ट लाईक तुम्हाला लंगर मधला प्रसाद सुद्धा जर फ्री वाटत असेल ना, तर यू आर रॉंग. कुछ भी फ्री नाही आहे, काहीच फ्री आहे. तुमच्याकडून प्रत्येक गोष्टीचा हिसाब घेतला जातो न कळत, आणि तुम्हाला माहित पण नाही. Yes. आणि मी याला काफी अवेअर आहे. आता मी या सगळ्यांना लोकांना एक्सप्लेन करत नाही का काहीच फ्री नाही वगैरे 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 समथिंग लाईक दॅट, कारण लोक विश्वास ठेवत नाही आणि मला त्यांना विश्वास पण द्यायचा नाही. इट जस्ट लाईक जर मी अशाच लोकांना माझी गोष्ट समजून सांगतो जे लोक समजण्यासाठी तत्पर आहेत का हा ठीक आहे बा, हा जे बोलून राहिलाय ते गुड आहे, राईट आहे. मी अशा लोकांना बिलकुल समजून घालत नाही जे लोकांना समजायचंच नाही. जस्ट लाईक मी कशाला माझं तोंड खराब करू, आणि व्हाय दे आर रिअली इम्पॉर्टंट टू मी टू अंडरस्टँड देन माय थिंकिंग. माझ्या गोष्टी विचार करण्यासाठी किंवा माझ्या गोष्टीला समजून घेण्यासाठी ते लोक इंटरेस्ट नाही, तर मी कशाला माझं डोकं खर्च करू, मी कशाला माझी बडबड करू, व्हाय? सो इन दॅट केस मी त्या लोकांना इग्नोर करतो किंवा त्यांच्याशी जास्त बोलत नाही किंवा फक्त कामानिमित्त बोलतो. येस, आणि आय थिंक दॅट इज अ रिअली गुड पार्ट ऑफ मी. आजची तारीख का आजची November 6, 2018, रात्रीचे 1 वाजले आहे. उद्या माझी मॉर्निंग शिफ्ट आहे आणि त्याच्यानंतर मला गावी जायचं आहे. 5 दिवस सुट्ट्या आहे दिवाळीच्या. बट मला झोप नाही लागून राहिली. आय डोंट नो व्हाय, बट आय कॅन स्लीप. मोबाईल मध्ये बॅटरी बहुत कमी आहे, बट आय डोंट नो व्हाय. मी कानात हेडफोन टाकून गाणे पण ऐकण्याचा प्रयत्न केला तरीही माझं डोकं ट्रॅप होऊन राहिलं. येस, आणि वन थिंग, अजून एक गोष्ट थोडीशी समजून घ्यायला पाहिजे ना आपल्याला, की जे लोक आपल्याला आवडतात ना, त्या लोकांना खूप समज तुला काही लोक आवडतात आणि तुला वाटते का ते लोक आयुष्यभर तुझ्या सोबत राहिले पाहिजे, तर आय जस्ट कीप माय सजेशन. माझं एक सजेशन आहे का तू त्यांना थोडस दूर ठेव तुझ्यापासून. जस्ट कीप द डिस्टन्स अवे फ्रॉम यू. स्वतःपासून थोडस दूर ठेव. कारण काय की आय डोंट नो, मला पश्चाताप होत आहे का होता मला खरंच कळून राहिलं. जस्ट लाईक चलो आपण बोलूनच घेऊ या 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 टॉपिकवर आपण थोडं प्रॉपरली बोलून घेऊ. ओके, बाडी झोपला आहे, थँक गॉड. बाडी ऐकत नसेल हा. जस्ट लाईक आय डोंट नो, म्हणजे जेव्हा मी जॉब करत होतो तिथे PMI मध्ये, तर जॉब करून राहिलो, राईट. सो इट जस्ट लाईक माझ्यासाठी हा जॉब गेन करणं माझ्यासाठी काफी डिफिकल्ट होता. म्हणजे पहिले मी क्लासेस केले, 8 महिने क्लासेस केले, एव्हरीडे वर्धा टू नागपूर. देन त्याच्यानंतर मला हा जॉब लागलाय, राईट. हे असं एकदम देगा हरी पलंगावरी नाही आहे. आता कसं आहे की बादलकडे सिच्युएशन बहुतच रॉंग. जस्ट लाईक तो प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्याच्या घरचा प्रॉब्लेम होता, पैशाचा प्रॉब्लेम होता आणि बहुत जास्त. आणि PMI मध्ये कसं जॉईनिंग कंटिन्यू सुरू होती, त्यांना टीम वाढवायची होती. आणि बादल इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड कॅन्डिडेट फॉर मी. म्हणजे मला असं वाटलं की त्याची पण लाईफ सेट होऊन जाईल आणि कंपनीला एक कॅन्डिडेट पण भेटून जाईल. बट तेव्हा मी माझा विचार नाही केला की व्हॉट वुड बी हॅपन विथ माय सेल्फ. तेव्हा मी बादलचा विचार केला, बादलच्या करिअर बद्दल विचार केला की चलो बा आपण याला एक जॉब लावून देऊ आणि इट विल बी ग्रेट.
सो तो आता जॉब आहे, त्याला लागला. मी त्याला टेस्ट वगैरे द्यायला लावली, त्याने टेस्ट कंडक्ट केली, ही पास, आणि तो जॉईन पण झाला आहे. करीब 2 महिने झाले आहे त्याला. राईट नाव तो खाली झोपून आहे. यस, मला बादलबद्दल असं काही वाईट वाटत नाही, आणि मला बादलच्या फ्युचर बद्दल नेहमी नेहमी असं वाटते की त्यांनी चांगलेच टार्गेट, त्यांनी चांगलेच भविष्यामध्ये चांगलेच गोष्टीला फॉरवर्ड केलं पाहिजे वगैरे वगैरे. बट कसं आहे की लोकांना किंमत नसते की जी गोष्ट त्यांना फ्री भेटली का. किंवा जर कोणती गोष्ट कोणत्या व्यक्तीला फ्री भेटत आहे ना, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत नसते. जस्ट लाईक यस, म्हणजे कसं आहे की माझ्यासाठी हा जॉब एक खूप मोठा डिसिजन होता. हा, कारण माझं ग्रॅज्युएशन नव्हतं, माझं काहीच नव्हतं. जस्ट लाईक माझ्यासाठी सर्वायव्हिंग साठी, स्वतःला बिल्डअप करण्यासाठी हा जॉब माझ्यासाठी बहुत इम्पॉर्टंट होता. त्यामुळे कसं आहे की या जॉब मध्ये मला किती खिचताण केलं, किंवा माझी किती गाण मारली, किंवा मला ऑफिसमध्ये किती घंटे काम करायला दिलं ना, तरी जस्ट लाईक माझं असं हे राहील का मला तिथे काम करायचंच आहे बा. या आता कसं आहे की आता मला असं वाटलं, माझा कॉन्फिडन्स वाढला आहे, आणि मला आता नवीन नवीन जॉब शोधायचा आहे. सो मी स्विच करत आहे जॉब. बट याचा अर्थ असा नाही आहे का मला माज आला आहे. नो, जस्ट लाईक समजा जर प्रोजेक्ट आला आहे आणि आता मला समजा जर 12 किंवा 14 घंटे काम करायचं ठरलं, मी डेफिनेटली काम करेल. या कारण मला त्याची गरज आहे, आणि ऑल्सो दॅट की मला त्या जॉबची किंमत आहे. राईट नाऊ ते जॉब एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे माझं इथे जगण्यासाठी. या. आणि ऑल्सो दॅट की त्या जॉबसाठी मी 8 महिने गाण घासली, रोज वर्धा टू नागपूर अपडाऊन केलं वगैरे वगैरे सगळं केलं. आणि त्या गोष्टीसाठी मी मेहनत घेतली ना, त्या इंटरव्ह्यू साठी, या जॉबसाठी मी मेहनत घेतली. देन मला तो हा जॉब लागला. बट समजा जर हीच गोष्ट कोणा व्यक्तीला समजा जर एकदम खूप इझिली भेटली ना, तर त्या व्यक्तीच्या मनात त्या जॉब बद्दल काही एफर्ट राहत नाही. जस्ट लाईक 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 जाऊ दे ना, सोडून देईन जॉब, किंवा करून देईन वगैरे, किंवा पाहू वगैरे समोर. सो अशा वेळेस नाही का मला काफी वाईट वाटते यार. कारण कसं आहे की मी बादलला लावून दिलाय, माझ्या भरोशावर लावलाय ना, म्हणजे मी माझा रेफरन्स दिलाय ना. सो इन दॅट केस तो जॉबवर जे कोणी आहे ते म्हणून ना की सौरभनी रेफरन्स दिला आहे बादलचा. राईट. आता कसं आहे, आता एक प्रॅक्टिकल सिच्युएशन आज झाली का, आज नाही का प्रोजेक्ट सगळे खतम झाले आहे, आणि आता मोस्ट ऑफ दी लोक ट्रेनिंगवर आहे. काही जण प्लांट 3 वर आहे, काही जण सीन वर आहे. नवीन सॉफ्टवेअर्स आहे ना. सो जस्ट लाईक मी प्लांट 3 मध्ये आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून राहिलो आहे, कारण समोर येणार प्रोजेक्ट याच्यावरच डिपेंड राहणार आहे. बादल गेलाय सीन वर, रजिस्ट्रेशन वगैरे, याच्यामध्ये मॉडेलिंग नसते, ओनली रजिस्ट्रेशन. म्हणजे वन्स यू स्टिच वन स्कॅन, देन अनदर स्कॅन, देन अनदर स्कॅन, देन अनदर स्कॅन, सो ऑल्सो दॅट. आता सीन मध्ये क्रिएटिव्ह वर्क नाही, टेक्निकल वर्क आहे. बट ते टेक्निकल वर्क खूप प्रॉपरली करावं लागते, तर ते सक्सेसफुल होते. समज जर त्याच्यामध्ये थोडीशी पण गलती झाली का पूर्ण भसकण्याचे चान्सेस असते. सीन मध्ये प्लांट 3D किंवा अदर दॅन वर्क मध्ये, डिझाईन मध्ये क्रिएटिव्ह वर्क असते. म्हणजे तुम्हाला समज जर अजून एक्स्ट्रा एफर्ट द्यायचा आहे, तर तुम्ही त्याला थोडं चांगल्याने बनवू शकता वगैरे वगैरे, एक क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. आता कसं आहे की दोनही सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट आहे फॉर डिझाईन इंजिनियर साठी. स्टिचिंग करणं, पॉइंट क्लाउड अटॅच करणं, पॉइंट क्लाउड जनरेट करणं, इट वॉज रिअली इम्पॉर्टंट, राईट. बट काही काही लोकांना सीन आवडत नाही. बादलनी तर सरळ म्हणलं की मला सीनवर काम करायचं नाही. हाऊ हाऊ इज दॅट? म्हणजे हे काय आहे? म्हणजे लंगरचा प्रसाद आहे का? म्हणजे तुला नाही आवडत तर तू नाही खाणार, असं नसते. तुला जे काम भेटलं ते काम तुला करायचंच आहे, असं नाही. चॉईस नसते इथे, माज नसतो.
तुला भेटलं ना काम, ऑफकोर्स जस्ट लाईक समज जर माझ्याकडे चॉईस नाही आणि मला सीनवर काम करायचं आहे, चलो काम करून घेऊ. कोणासोबतही काम करो, अश्विन असो शिवम असो, चलो काम कर लेंगे, काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. चला पण बादलला ही गोष्ट समजत नाही. तो म्हणजे राईट नाव तो एक अशा स्टेजवर आहे की जस्ट लाईक ही इज फॉल इन लव्ह विथ सम गर्ल. तो एका मुलीला लाईक करायला लागला आहे आणि मे बी ती मुलगी पण याला लाईक करायला लागली. सो बट बादल इज जस्ट लाईक रिअली पॉझिटिव्ह, खूप पॉझिटिव्ह आहे त्या मुलीबद्दल. हम्म. आणि जस्ट लाईक त्याला समजा जर एक दुसरी जरी सुट्टी भेटली ना, तरी तो वर्धेला जातो. या तरी तो नागपूरवरून वर्धेला जातो, प्राचीसोबत टाइम स्पेंड करतो आणि देन तो सकाळी 4 वाजता उठून तो ऑफिसला येतो. आता मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. ऑफकोर्स तुम्ही प्रेमात पडा आणि प्रेमात पडल्यानंतर जे काय करायचं ते करा. ऑफकोर्स मला याच्यावर काहीच नकार नाही आहे. बट प्रॉब्लेम असा आहे का तुम्ही जेवढा इम्पॉर्टंट त्या व्यक्तीला देताय तेवढाच इम्पॉर्टंट तुम्ही कामाला द्या ना. बादलने सरळ हात वरती केले का मला सीनवर काम करायचं नाही. व्हॉट इज दॅट? काय? आता त्यांनी असं म्हणलं तर नाही आहे, बट त्यांनी माझ्यासमोर तर म्हणलं ना, राईट? ठीक आहे, मी त्याचा एक मित्र आहे वगैरे वगैरे, समजून घेईल. बट अनफॉर्च्युनेटली मी त्याचा सिनियर पण आहे ना. सो त्याने त्याला एवढं तर समजून घ्यायला पाहिजे का जाऊ दे ना यार. आफ्टर ऑल आपल्याला तो कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. बादल इज माझा एक मित्र आहे आणि तो एक चांगला मित्र आहे आणि लाईफमध्ये किती अशा गोष्टी राहील तरी तो माझा चांगला मित्रच राहणार आहे. बट आपली एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जे लोक आपल्याला आवडतात ना, त्या लोकांना थोडं आपल्यापेक्षा थोडस दूर ठेवायचं. कारण प्रत्येक लोक समजूत नाही घेत या, आणि ज्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी बिलकुल आयते भेटली ना, तर ते लोक माच करायला लागतात. जस्ट लाईक मी खूप विचार केला होता, म्हणजे जर कारण मला माझं माहित आहे का मला माझं करिअर फुल सेट आहे आणि मला खूप एफर्ट्स घ्यायचे आहे आणि सेट झाल्यानंतर मग मी माझ्या मित्राची लाईफ कशी काय सेट करेन. सो इट जस्ट लाईक मी खूप ठरवलं होतं का मग मी विशालला पण फिल्म करिअर मध्ये पार्टिंग करायला लावीन, मग देन वैभवला पण फिल्म मध्ये थोडी बहुत ऍक्टिंग वगैरे देण्याचा प्रयत्न करीन वगैरे वगैरे. बट नो नो, या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नाही का स्वतःनी अचीव केले तर चांगली गोष्ट. असे सेटिंगद्वारे ट्राय करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या लाईफला पण खतरा आहे आणि ज्यांनी सेटिंग लावून दिली त्याचा पण खतरा आहे. समजा जर आज त्यांनी माझ्या समोर म्हणलं, उद्या त्यांनी अश्विन समोर किंवा मॅडम समोर म्हणलं की मला सीनवर काम करायचं नाही बा, तर मग इन द एंड मॅडम मलाच म्हणेल ना की कसा व्यक्ती आणलाय तू, समजा याला काम करायचंच नाही तो कशाला जॉईन करायला लावलं, राईट? सो हे आहे ना, हे सिच्युएशन हा एक फॅक्ट आहे ना. जस्ट लाईक स्टार्टिंगला पण तो खूप डिफ्लेक्ट झाला होता. जेव्हा त्याला जॉब लागली होती ना, तो करीब 10 दिवसातच म्हणे का मी पुढल्या महिन्यात जॉब सोडतो म्हणे. जस्ट लाईक मला त्याला एकदम भीतीच वाटली. साला जॉब आत्ताच लागला, 15 दिवस पण नाही झाले आणि जॉब सोडतो बा वगैरे वगैरे. साला काय हलवा आहे का भेटून राहिला असा प्रसादामध्ये, काही कळतच नव्हतं. आता हे बरं, जे झालं ते झालं. दाढी आता आपण काही चेंज करू शकत नाही, बट एक आपल्याला लेसन भेटला आहे की समोर आपल्या करिअर मध्ये आपले मित्र इन्व्हॉल्व नाही व्हायला पाहिजे. त्यांना किती गरज असली तरी मी फायनान्शियल त्यांना मदत करेल. ठीक आहे, तुला पैसे लागते भाऊ, मी तुला पैसे देतो, हे घे पैसे. बट मी तुझी अशी मदत करू शकत नाही, कारण यावेळेस नाही का तुम्ही तुमची मदत तुम्ही स्वतः करा यार. कारण ठीक आहे, मी एक थोडस कम्पेअर करतो बादलचं माझ्यामध्ये, राईट? बादल माझ्यापेक्षा हुशार आहे,
पढाईमध्ये खूप हुशार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार आहे. ऑल्सो दॅट बादलचं ग्रॅज्युएशन झालं आहे. येस, माझं ग्रॅज्युएशन पण नाही झालं आहे. मी ओनली डिप्लोमा होल्डर आहे. बट मी जेवढे एफर्ट घेतले आहे त्यांनी घेतले नाही. आणि मी जेवढे एफर्ट घेऊन या पोझिशनवर आलो आहे आणि बादलला मी या पोझिशनवर त्याला डायरेक्ट आणलं आहे, त्यामुळे बादलला याची किंमत नाही आहे. आता मी याच्यात क्रिटिसाइज नाही करून करत आहे त्याला, जस्ट लाईक मी माझं मन थोडस हलकं करत आहे. जस्ट लाईक आता समोर बघा, आता कसं आहे की सुबोध आपण लावायचं आहे. सो इज लाईक मी एवढं ठरवलं आहे का भाऊ आता की सुबोधला त्याचा जो आहे वे आहे तो स्वतः शोधायचा आहे. राईट. कारण या ठिकाणी सुबोध असताना तर मला डेफिनेटली माहित आहे की सुबोध कोणत्याही गड्ड्यात दिलं असतं किंवा त्याला कुठेही म्हणलं असतं की मला हे काम करायचं आहे, तर तो त्यांनी नाही म्हणलं असतं, करून घेतलं असतं त्यांनी काम. त्यामुळे सुबोध बद्दल खूप गॅरंटी आहे का तो सुबोध त्याचं बिलकुल माझ्यासारखं नेचर आहे का त्याला कोणत्या गड्ड्यात टाक, ही विल सर्व्हाइव्ह. तो पाहून घेईल, तो करून टाकेल, तो काही ना काही फिगर इट आउट, बट तो बघेल तो. येस. बॅडी नाही यार, बॅडी जस्ट लाईक क्रिटिसाइज करेल किंवा जजमेंटल राहील का असं तसं वगैरे वगैरे. सो जस्ट लाईक जाऊ दे ना यार. जस्ट लाईक जॉब आहे, त्याला त्याची गरज आहे, त्यामुळे तो जॉब करत आहे. आपल्याला एक गोष्ट रिअलाइज झाली ना की जेवढे जास्त जवळचे लोक आपल्या करिअरशी जास्त रिलेट झाले नाही, कीप द पर्सनल लाईफ अँड प्रायव्हेट लाईफ विल बी सेपरेट. हा मंत्र तू बिलकुल लक्षात ठेव यार. कारण पर्सनल लाईफ मध्ये मित्र असतात, फॅमिली असतात. प्रायव्हेट लाईफ मध्ये बहुत अजीब से लोक असतात. प्रायव्हेट लाईफ म्हणजे तुमचं ऑफिशियल लाईफ, वर्क लाईफ, त्याच्यामध्ये असणारे लोक बहुत भयानक असतात, बहुत खतरनाक असतात. सुबोध बद्दल मला थोडस वाईट वाटतंय, बट मी काही करू शकत नाही यावेळेस. इट इज लाईक सांगू काहून, कारण 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 मी सांगितलं आहे, आय जस्ट लाईक समज जर त्याच्यामध्ये एक तडप राहते ना, एक तडप राहते. समज जर जॉब भेटला नाही ना, एक तडप राहते व्यक्तीच्या मनात. ती तडप या लोकांमध्ये नाही आहे, सुबोध मध्ये, विशाल मध्ये आहे. त्यामुळे तो खूप तडतड करतो, पेपर देतो, हे करतो, ते करतो, प्रत्येक गोष्टी हे करतो. वैभव मध्ये नाही तडपते. इज लाईक वैभव इज जस्ट लाईक फुल सॅटिस्फाईड गाय. इज लाईक फॅमिली वॉज कूल, friend was cool, everything is going really cool, so he just like he don't worry about that. He's like right now he just like 29-28 चा आहे तो, 2 वर्षाचा 20-30 चा होणार आहे, बट त्याला त्याची काहीच काळजी नाही. आणि मला त्याच्या असं बोलून त्याला वाईट बोलायचं नाही, बट लाईफ मध्ये हॅव टू बी सम पॉइंटला सिरियस व्हावं लागतो, आणि तो सिरियस झाला नाही. बट जाऊ दे यार, कारण वैभव इज अ गुड गाय. जस्ट लाईक राईट नाव ही हॅज टू बी माय बेस्ट फ्रेंड, म्हणजे ही हॅज टू बी माय फ्रेंड. बेस्ट फ्रेंड तर नाही म्हणता येईल, म्हणजे माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड कोणीच नाही. लिटरली सांगतो, बेस्ट फ्रेंड म्हणजे मी बेस्ट लावतच नाही. बट असे लोक मित्र आहे जे फ्रेंड्स पेक्षा थोडे वरती आहे, मोर दॅन फ्रेंड्स. बट हे तर ठीक आहे रे, चलो हे तर ठीक आहे आपण. बट व्हॉट अबाउट समज जर तुला तुझे प्रायव्हेट लाईफ मधले एखादी कॅरेक्टर तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असेल तर ठीक आहे, तू पर्सनल लाईफचा कॅरेक्टर प्रायव्हेट लाईफ मध्ये आणणार नाही, चलो मानून घेऊ, याचा फुल कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आहे आणि तू रिअलाइज पण झालाय.
बट व्हॉट इफ एक प्रायव्हेट लाईफ मधला कॅरेक्टर तुला पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करत असेल तर? प्रायव्हेट लाईफचा कॅरेक्टर पर्सनल लाईफ मध्ये तसा कोणता कॅरेक्टर राहील? समजा तुला प्रायव्हेट लाईफ मधला एखादी कॅरेक्टर म्हणजे ऑफिस मधली एखादी बंदी किंवा ऑफिस मधली एखादी फिमेल फ्रेंड त्यांचं इंटरॅक्शन झालं आणि मग तुम्ही एकत्र यायला लागले आणि तुम्ही ते एकमेकांची पर्सनल लाईफ शेअर करायला लागले, तर तेव्हा काय? तेव्हा पण ऑल्सो लक्षात घे का प्रायव्हेट लाईफ मधला पण कॅरेक्टर पर्सनल लाईफ मध्ये एंटर झाला नाही पाहिजे. Yes. तू एकदम पॅरामीटर सेट करून ठेव. Yes. बिलकुल पॅरामीटर सेट करून ठेव का पर्सनल लाईफ वेगळी, प्रायव्हेट लाईफ वेगळी, आय एम द ब्रिज बिटवीन दॅट वन. या म्हणजे मला डिसाईड करायचं आहे का मला कोणत्या वेनी जायचं आहे. येस. आपण एक थॉट करू, एक विचार करू. येस. बादलनी ऐकलं नाही पाहिजे कारण त्याला खरंच वाईट वाटेल असं, बट मी त्याच्या वाईट वाटण्यानुसार असं म्हणत नाही, बट आय डोंट नो राईट नाऊ जस्ट लाईक लेट मी क्लिअर माय माइंड. आणि समजा त्याला वाईट वाटत असेल सो मे बी शायद ओके. व्हॉट इफ जर बादलला ही जॉब लागली नसती, म्हणजे जॉब लागली नसते म्हणजे मी मॅडमला विचारलं होतं की रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे का, आणि मॅडमने जर नाही म्हणलं असतं तर बादलची टेस्ट झाली नसती आणि टेस्ट नाही झाली असती तर ऑफकोर्स त्याला जॉब पण लागला नसता. राईट. बट जॉब लागला नसता म्हणजे प्रोडक्शन मध्ये इथे PMI मध्ये जॉब लागला नसता. अदर दॅन दॅट त्याला समजा अदर सोर्सेस मध्ये त्याला जॉब लागत असेल सो इट वुड बी दॅट मेहनत. या तर काय असतं सिच्युएशन काय असते? वेल खरंच मी काही चेंज म्हणू शकत नाही. म्हणजे समजा जर आपण पास्ट मध्ये जाऊन एक छोटासा इन्सिडन्स चेंज करण्याचा प्रयत्न करतो म्हणलं तर त्याचे समोर येणारे जे कॉन्सिक्वेन्स असतात ते खूप भयानक असतात, खूप मोठे असतात समहाव. या कारण छोट्या छोट्या गोष्टीवर एक मोठा स्ट्रक्चर बनत असतो. या म्हणजे त्यांनी टेस्ट दिली, इट वॉज लाईक अ रिअली स्मॉल थिंग, बट त्या टेस्टवर त्याला जॉब लागलाय सो दॅट इज अ रिअली बिग थिंग. राईट. राईट नाऊ इज अर्निंग अ मनी अँड ऑल्सो सो अशा वेळेस समजा जर बादलला जॉब लागला नसता तर व्हॉट वुड बी? तर स्टील म्हणजे त्याला खरंच तो काफी फील करत असता, म्हणजे त्याचं पढाईवर जास्त लक्ष आलं असतं. या म्हणजे पढाईवर जास्त फोकस राहिला असता की आता आपला जॉब पाहिजे तर ही हॅव्स टू बी पढाई. सो विशाल आता जॉईन झाला आहे, 6 महिन्यानंतर बादल पण जॉईन झाला असता. या कारण त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, कारण ही वॉज म्हणजे तो स्मार्ट आहे बंदा. या आणि त्याला कळतंय की व्हॉट एक्झॅक्टली राईट ऑर रॉंग, आणि त्याला असं हे पण कळते की राईट नाऊ व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. त्याला एवढं माहित आहे की आपल्या फॅमिलीला स्ट्रगलिंग करण्यासाठी जॉब इम्पॉर्टंट आहे, तर त्यावेळेस तो खूप पढाई केली असती आणि 6 महिन्यात त्यांनी कोणती ना कोणती एक्झाम क्रॅकआउट केलीच असते. आता ऑल्सो त्यांनी LP टेक्निशियनची एक्झाम क्रॅक केली आहे, बट आता मेन्सची एक्झाम आहे तर त्यासाठी हा बंदा काही वाटून न राहिला. जस्ट लाईक त्याच्यामध्ये इतकं पोटेन्शियल वाढून न राहिलं. व्हाय? कारण जॉब एक प्रकारे सॅटिस्फाईड करते ना तुम्हाला पैसे भेटते. राईट. पैसे भेटल्यावर काय झालं की तुम्ही इंडिपेंडेंट राहत आहे आई वडिलांच्या दूर. सो जस्ट लाईक तुम्हाला स्वतःच्या मर्जीनुसार. सो आणि त्याच्यामध्ये त्याची एक फ्रेंड पण आहे, एक गर्ल फ्रेंड पण आहे, तर त्याला ती कॅरेक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत आहे. देन जॉबचं सॅटिस्फॅक्शन, देन ही जस्ट फील रिअली सॅटिस्फाईड. तर अशा वेळेस तो पढाई करेल असं नाही, बट त्याचा एफर्ट खूप कमी राहील पढाईमध्ये, आणि दॅट इज रिअली बॅड. येस. जस्ट लाईक समजा जर बादलची लाईफ जर वाईट वर्णावर जात असेल ना तर शायद हा जॉब निवडच आहे. कारण याचा फायदा तुला तर नाही आहे. याचा फायदा त्याला आहे, बट टेम्पररी, नॉट परमनंटली. समजा त्याला जॉब लागला नसता, पुढल्या आलेल्या 6 महिन्यामध्ये त्याला जॉब लागला असता,
त्यांनी एफर्ट घेतले असते, पढाई केली असती आणि त्याला जॉब लागला असता. आणि ही विल बी रिअली सॅटिस्फाईड बिकॉज त्यांनी त्या गोष्टीसाठी मेहनत केली आणि त्याला तो जॉब लागला पण आणि समोर जाऊन त्याचं करिअर पण प्रॉपरली सेट झालं असतं कारण तो गव्हर्नमेंट जॉब असता. आता काय होईल का हे आता मेन्स एक्झाम क्लिअर होईल नाही होईल आय डोंट नो. बट तो इथे पीएमआय मध्ये 1 वर्ष राहील. 1 वर्ष राहिल्यानंतर त्याचे समजा जर खूप मोठे टार्गेट नसेल आणि तर त्याची कोणती एक्झाम क्रॅक होत नसेल तर पीएमआय मध्ये 1 का 2 वर्ष होऊन जाईल. आणि मग काय मग तो सोडून जाईल इथेच. वय वाढेल, पढाई होणार नाही त्यावेळेस. मग काय मग हे पीएमआय ऑफिसच त्यासाठी हे होऊन जाईल एक प्रकारे. आणि कळतंय ना. सो मला कसं आहे की मला याचा एक्सपिरियन्स घेऊन पुण्यात जायचं आहे. पुण्यात जाऊन जॉब करायचा आहे, फायनान्शियल कंडिशन बिल्डअप करायची आहे, देन फिल्म स्कूलमध्ये जायचं आहे. देन फिल्म स्कूलमध्ये जाऊन फिल्म स्कूल करायची आहे, देन ऑल्सो त्याच्यामध्ये करिअर पण करायचं आहे. देन माझं करिअर फिल्म करिअरमध्ये सेट झाली का मग इथलं मी डिझायनिंग करिअर सोडून देईल आणि मग माझ्या फिल्म करिअरमध्ये लागून जाईल. राईट. सो मी माझा पार्ट डिसाइड आहे. बादलचा पार्ट डिसाइड नाही. ही जस्ट लाईक त्याला जिथून फ्लो भेटत आहे, जिथून पैसे भेटत आहे, बस त्याच्या मागे लागलाय. बाकी काही नाही. जिथून त्याला सॅटिस्फाईड भेटत आहे फायनान्शियली अँड इकॉनॉमिकली अँड ऑल्सो मेंटली, बस. फायनान्शियली म्हणजे पैसा, इकॉनॉमिकली म्हणजे सपोर्ट, मेंटली म्हणजे गर्लफ्रेंड. ओके, जाऊ दे. आपण बहुत बडबड केली, बहुत क्रिटिसाइज केलं बादल बद्दल. बट बादलला वाईट वाटण्यासाठी नाही करायला नाही. जस्ट लाईक त्याला चांगल्या गोष्टीसाठीच एक प्रकारे बिल्डअप होण्यासाठी आपण या गोष्टी केल्या आहे. आणि हे या गोष्टी त्याला स्वतःला माहिती पडलं पाहिजे ना की या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. कारण कधी कधी कोणकोणत्या गोष्टी आहे ना ते स्वतः माहीत पडल्या तरच चांगलं राहते. नाही तर दुसऱ्यांनी समजून सांगितलं आहे तर तेव्हा ते खूप कठीण परिस्थिती होते. सो या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. आणि राईट राईट सो दिस इज दी आर्टिफॅक्ट एपिसोड. नाही, जस्ट लाईक आय जस्ट वॉन्ट टू टॉक, सो जस्ट टॉक. दॅट्स इट.